सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर. आजचा आपला विषय काही घेण्याजोगे. काही घेण्याजोगे म्हणण्याचे कारण दोन, की एकंदरीतच आत्ताच सुरू असलेली दिवाळी, त्या निमित्तानं मुहूर्त ट्रेडिंग आणि त्याच्या आधी चांगला सुरुवात केल्यासारखं वसुबारस आणि त्याच्या आदल्या दिवशी वाढलेला आपला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक, यातनं मधल्या काळामध्ये जी आलेली थोडीफार निराशा होती ती पूर्णपणाने झटकली जरी नसली तरी निदान त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आणि निराशा येणं अत्यंत साहजिक होतं, की जवळजवळ BSE सेन्सेक्स जो 84,000च्या पुढे गेला होता, तो जेव्हा 79,600 79,700 अशी पातळी दाखवतो, तेव्हा भल्या भल्यांचा धीर सुटणं अत्यंत साहजिक आहे. आणि अशा बाबतीत आपण भले भले नसतो. कारण काय असतं, की आपल्याला जेव्हा प्रॉफिट मिळतो बाजारामध्ये, तेव्हा तो आपल्या अक्कल हुशारीने असतो. आणि बाजार ज्यामध्ये जेव्हा आपलं नुकसान होतं तेव्हा मात्र बाजार चावट असतो, अनाकलनीय असतो. म्हणजे 32-33 वर्ष या क्षेत्रात काढल्यानंतर मी गमतीने अनेकदा म्हणतो, की संत तुलसीदासाच्या काळामध्ये शेअर बाजार नक्की नव्हता, निदान आपल्या देशामध्ये नव्हता. तसं जर असतं तर तुलसीदासांनी जसं म्हटलंय, की ढोल गवार पशु शूद्र नारी ये सब ताडनके अधिकारी, त्याच्यामध्ये त्यांनी कदाचित नारीच्या ऐवजी बाजारी हा शब्द वापरला असता आणि म्हणला असता ढोल गवार पशु शूद्र बाजारी ये सब ताडनके अधिकारी. कबीराच्या काळामध्ये बाजार होता, पण तो वेगळ्या बाजाराचा संदर्भ आहे. कबीराच्या एका दोह्यामध्ये उल्लेख आहे, कबीरा खडा बाजार में लिए लुकाठी हात. त्याला कबीराला अपेक्षित असलेला बाजार वेगळा आहे ही गोष्ट खरी, पण त्या दोह्याच्या संदर्भामध्ये आज कबीरा खडे बाजार में लिए लुकाठी हात असं जर म्हणायचं असेल तर ती लुकाठी कशी वापरता येते हे बघितलं पाहिजे. कबीराच्या काळामधली जी सामाजिक परिस्थिती आहे ती लुकाठी तो कदाचित स्वतःच्या आधारासाठी वापरत असेल, ती लुकाठी कदाचित आजूबाजूची गुरं ढकलण्यासाठी असेल, कदाचित तो बाजारामध्ये उभं राहून काहीतरी बोलत असेल तेव्हा आजूबाजूला निष्कारण अवांछित कुत्री फिरत असतील त्यांना हटकण्यासाठी असेल. यातलं सगळंच चित्र सांकेतिक आहे की नाही. परंतु त्याच वेळा जर ती लुकाठी तो आधारासाठी वापरत असेल तर हा एक वेगळा संदर्भ म्हणून आता काही घेण्याजोगं मध्ये वापरता येईल की नाही. मान्य आहे मला की गेले काही दिवस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक थोडीफार कुठेतरी धुगधुगी दाखवतोय, तो वाढतोय, तो वाचलतोय. मग तो जर जेव्हा वाहतोय तो वाढतोय त्यावेळेला आपल्याला ही परिस्थिती जर आपल्या म्युच्युअल फंडांमध्ये आपल्या पेन्शन प्रॉडक्टमध्ये लमसम गुंतवणूक करायची असेल तर अत्यंत चांगली आहे की नाही. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे आपण जी गुंतवणूक करतो, ज्याचे आपल्याला युनिट्स मिळतात ते एकापेक्षा जास्त पद्धतीच्या गुंतवणुकीच्या साधनांवरती आधारित असतात आणि त्यामुळे विशिष्ट साधनांचा भाव असण्यापेक्षा सुद्धा त्याच्या एकत्रित कंबाइंड व्हॅल्यूमध्ये ज्याला आपण NAV असं म्हणतो अशा नेट ॲसेट व्हॅल्यूवरती आधारित असतात. ती सगळी गुंतवणूक आत्ता करायला अत्यंत योग्य काळ आहे की नाही. म्युच्युअल फंड NAV आधारित योग्य काळ, पेन्शन प्रॉडक्ट उदाहरणार्थ NPS NAV आधारित तो काळ, LICच्या अनेक पॉलिसीज, आयुर्विम्याच्या अनेक पॉलिसीज, अनेक NBFCच्या पॉलिसीज या NAV बेस्ड आहेत. कारण आपल्याकडनं जे पैसे घेतात ती ही मंडळी इक्विटी मार्केटमध्ये गुंतवतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये गुंतवतात, कमर्शियल पेपरमध्ये गुंतवतात, कॉर्पोरेट बॉन्डमध्ये गुंतवतात, अनलिस्टेड सिक्युरिटीमध्ये गुंतवतात, काही प्रमाणात REIT मध्ये गुंतवतात. आणि मग अशा सगळ्यांची एकत्रित व्हॅल्यू ही त्या दिवसाची NAV असते. मी गुंतवलेली रक्कम तीच असते, पण जेव्हा NAV कमी त्यावेळेला मला जास्त युनिट मिळतात, ज्या वेळेला NAV जास्त त्यावेळेला मला तेवढ्याच रकमेमध्ये कमी युनिट मिळतात. बाजार खाली याचा अर्थ NAV खाली, NAV खाली याचा अर्थ मला युनिट जास्त मिळतील. मग मी अशा वेळेला SIPच्या बरोबरीने ज्या SIPने मला सगळ्यात जास्त रिटर्न दिलाय तिथे फ्लोटर म्हणून गुंतवू शकतो की नाही. आता फ्लोटर म्हणून गुंतवताना ती गुंतवता येते का याचा विचार केला पाहिजे. म्हणजे हा केवळ धोक्याचा संकेत आहे अशातला भाग नाही, हा काळजी घेण्याचा जरूर संकेत आहे. म्हणजे माझ्या गुंतवणूक पंचायतन या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाची, ज्याची सध्या 15वी आवृत्ती सुरू आहे, त्याच्या पहिल्याच पानावरती मी म्हटलंय की गुंतवणूक हा काळजी करण्याचा विषय नसतो, गुंतवणूक हा काळजी घेण्याचा विषय असतो. आपण गमतीने म्हणतो की एकदा ठेच लागली की पुढच्याला ठेच लागली की मागचा शहाणा
ते पुढचं आणि मागचा हे फक्त दोन पाठोपाठच्या व्यक्तींबद्दल अवलंबून नसतं. आधीची संधी आणि आत्ताची संधी याच्याबद्दलही ते पुढचं आणि मागचं असतंच की. मग आता ज्या वेळेला मार्केट खालती आहे त्यावेळेला नव्यानं फ्लोटर घाला असं मी म्हटलं हे बरोबर, पण असं लक्षात घ्यावं लागतं की अपवादात्मक का होईना पण आज मितीला आपल्या देशामध्ये एक फंड असा आहे किंवा एका फंडाची एक योजना अशी आहे की ती अत्यंत चांगला रिटर्न देते, पण ती नव्यानं SIP ही करत नाहीये आणि ती नव्यानं कुठचीही लमसम अमाऊंट ही घेत नाहीये. अगदी सुरू असलेल्या SIPच्या फ्लोटरमध्ये सुद्धा, आणि ती म्हणजे HDFC म्युच्युअल फंडांचे डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड. पण जर तो चालत नाहीये पण ते क्षेत्र चालतंय, तर HDFC सेक्टरच्या डिफेन्स म्युच्युअल फंडमध्ये जर मला नव्याने पैसे गुंतवता येत नसतील, तर मग मोतीलाल ओसवालचा जो नव्याने मला निफ्टी डिफेन्स इंडेक्स फंड आला त्याच्यामध्ये मी आता फ्लोटर गुंतवू शकतो का? म्हणजे डिफेन्सचा डिफेन्स म्हणून विचार केला, म्युच्युअल फंडचा म्युच्युअल फंड म्हणून विचार केला, अशी गणितं येऊ शकतात का? म्युच्युअल फंड आता ज्या पद्धतीनं NFO बाजारामध्ये आणतायत, तुमच्या असं लक्षात येईल की एकंदरीतच सर्वंकष बाजारामध्ये चालतील अशा पद्धतीचे NFO कमी आहेत. मल्टी ॲसेट अलोकेटर अशा पद्धतीचे NFO कमी आहेत. मग कधीतरी ते म्हणतात एक्सपोर्ट म्हणून, कधी म्हणतात बिझनेस लॉजिस्टिक म्हणून, कधी म्हणतात इनोव्हेशन म्हणून, कधी म्हणतात ग्लोबल कंपनीज म्हणून. याचा अर्थ संपूर्ण बाजाराची हमी अजून कोणीही घेत नाहीये किंवा कोणीही देत नाहीये. सरकारला ते म्हटलं पाहिजे सेबी मूग गिळून गप्प आहे, कारण दररोज उठून बाजारावरती बोलणं हा सेबीला दिलेला मॅन्डेटच नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये काही घेण्याजोगं याचा मी विचार करतो की नाही किंवा करणार की नाही. मी मगाशी डिफेन्सचा उल्लेख केला, याचं कारण सांगतो. 2020 सालपासून मी एक स्क्रिप्ट सांगतोय, अगदी भावशेखरच्या प्रसंगामध्येही त्याचा उल्लेख आलाय. मला अनेक जण आजही विचारत होते की तुम्ही डिफेन्स बद्दल एवढे बुलिश का? म्हणलं माझं आडनाव टिळक आहे त्यामुळे मी सदैवच युद्धग्रस्त असतो म्हणून नाही. मला एक गोष्ट लक्षात घ्या की मान्य आहे मला की हा विघ्नसंतोषीपणा आहे, पण तसाच व्यवसाय करतात त्याला काय करू मी? जर आज जगामध्ये 7 ठिकाणी युद्धसदृश परिस्थिती आहे, याचा अर्थ संरक्षण विषयक वस्तूंची मागणी वाढतेय की नाही? काहींना आवश्यकता म्हणून, काहींना स्वतःचं संरक्षण म्हणून. त्याच्याकडे उघडेपणाने पाहावं लागतं. तिथे नको तिथे भलतं राजकारण आणून चालत नाही आणि हुशार माणसं आणत नाही, तेवढं लक्षात घ्या. आज लक्षात घ्या की 6च्या 6 किंवा 7 ठिकाणी जिथं युद्ध चालू आहे तिथे या ना त्या स्वरूपात अमेरिकेचा सहभाग आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. बाकी काही नाही तरी संबंधित राष्ट्रांना संरक्षण विषयक वस्तू आणि सेवा पुरवणं एवढं नक्की आहे की नाही? कारण अमेरिकी अर्थव्यवस्थेचा 30% जास्त वाटा हा संरक्षण क्षेत्रातनं येतो. त्यामुळे मी अनेकदा असं म्हणतो की जगात कुठेतरी युद्ध चालणं ही अमेरिकेची राजकीय गरज तर आहेच, पण त्याच्याही पेक्षा ती अमेरिकेची आर्थिक गरज आहे, हे अधोरेखित करणारं एक लक्षण सांगतो. तुमच्या असं लक्षात येईल की डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरती संवाद, डिबेट्स चालू आहेत. यातला एकही महाभाग डिफेन्स एक्सपोर्ट या विषयावर बोलत नाहीये, कारण देश चालवायचा तर डिफेन्स एक्सपोर्ट चाललं पाहिजे इतकं राजकीय मतैक्य असो वा नसो, आर्थिक मतैक्य तिथं दिसतं. म्हणजे डिफेन्सचे गणित सुधारतील की नाही? आणि म्हणून 2020 सालपासून मी सांगतोय कोणताही भाव असू दे हा शेअर घ्या, पुढची वर्षभर सांभाळा, हा पैसा तुम्हाला देऊन जाईल. अगदी भावशेखरच्या एका भागामध्ये मी केलं होतं, त्याच्यावरती ज्या 22 प्रतिक्रिया आल्या त्यातल्या 11 प्रतिक्रियांमध्ये आलं होतं, आणि भावशेखर सुरू केला त्याच्या सुरुवातीच्या काळातला हा भाग आहे. त्या माझगाव डॉकने आत्ता तुम्हाला बोनस, त्या स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू ही दिलं आणि त्याने तुम्हाला डिव्हिडंडही दिला. 23 रुपये डिव्हिडंड दिलाय. का देतो? BEL ना गेल्या वर्षी तुम्हाला स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू दिलं. गेल्या 5 वर्षात त्यांनी 7 वेळा इंटरिम डिव्हिडंड दिला. आजही तो शेअर जोरात चालतो. बरं, BEL सारखी कंपनी एका वेगळ्या अर्थाने घेतोय, टिप म्हणून नाही देत. ज्या कंपन्या एकापेक्षा जास्त क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांचा फायदा होतो की नाही? मग जर सेमी कंडक्टरमध्ये तुम्ही असाल, डिफेन्समध्ये तुम्ही असाल, डिफेन्स रिसर्चमध्ये असाल, तर तुम्ही चालणार की नाही? त्याच वेळेला त्या क्षेत्राला डिमांड आहे आणि तुमचं स्पेशलायझेशन आहे, तर हिंदुस्थान एरोनॉटिक्स चालणार की नाही? असा जर विचार करायचा झाला तर थोडक्यात ज्यांच्या तंत्रप्रधानतेबद्दल मनामध्ये शंका नाही अशा कंपन्या घेणार की नाही? कारण तुमच्या असं लक्षात येईल की एकंदरीतच करोना नंतरच्या काळामध्ये
आणि विशेषतः अलीकडच्या वर्ष सव्वा वर्षाच्या काळामध्ये कधी चीन आणि आपण असे सीमारेषेवर गडबड करत असतो, कधी रशिया आणि युक्रेन अशी आपण गडबड करत असतो, कधीतरी पाकिस्तानमध्ये कोणीतरी घुसून सर्जिकल स्ट्राईक करत असतं, कधीतरी आपण इराण आणि इस्रायल वाचतो, कधीतरी आपण इस्रायल आणि हमास वाचतो, कधीतरी आणखीन जगामध्ये वेगळ्या गमती जमती होतात. तो कॅनडा काहीतरी मध्येच गंमत जम्मत करतो, क्युबा आपल्या बाजूनं काहीतरी बोलतो. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एका वेगळ्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान जितकं लवकरात लवकर आत्मसात करता येईल आणि ते देशातल्या देशात भागवलं जाईल असा विचार करतो का? याचं उत्तर हो असं आहे. मग असं जर असेल तर ज्याला आपण बेसिक इंजिनिअरिंग म्हणतो अशा कंपन्या चालल्याच पाहिजेत की नाही? आता लक्षात येतं लार्सन टुब्रो का म्हणली की आतापर्यंतच्या गेल्या 10 वर्षाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी इंटरनॅशनल म्हणण्याची काय आवश्यकता नाही, एक्सपोर्ट ऑर्डर आमच्याकडे आहे. मग आता कालच्याच एका भागामध्ये म्हटलं तसं मग अशाही पद्धतीनं मी विचार करू शकतो की नाही? म्हणजे जे NAV बेस्ड आहे, जे तंत्रज्ञान बेस्ड आहे, ज्यांचं कॉस्ट ऑफ रेझिंग फायनान्स अत्यंत आवाक्यातलं आहे, ज्यांच्या मालाचं उत्पादन कमी आहे, जे स्वतःच्या बलबुते आपली जमीन, आपली प्रॉडक्ट, आपले तंत्रज्ञान, आपलं फायनान्स, आपलं मार्केटिंग सांभाळू शकतात, त्या कंपन्या चालतात असं गणित लक्षात येतं की नाही? मी गमतीने म्हणतो, बाकी काही नाही, आपल्याला सगळ्या क्षेत्राची माहिती असेल अशातला भाग नाही, कारण मलाच नाही, त्यामुळे मी माझ्यावरनं तुमचा अंदाज बांधतोय अशाबद्दल क्षमा करा. एक तर करता येतं की नाही? आपण जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या कंपन्यांना जरा लक्षात ठेवलं पाहिजे बरं का. पण त्यातल्या प्रत्येक कंपनीतलं तंत्रज्ञान आपल्याला माहिती नसतं. पण आधी मुळामध्ये अगदी मुंबई शेअर बाजारामध्ये 20,000हून जास्त कंपन्यांची नोंदणीकृत आहे. आपण काय त्या प्रत्येक कंपनीचे शेअर थोडेच घेणार आहोत? आपल्यापैकी किती जणांना, मला तरी नाही बा माहिती या क्षेत्रात 40 वर्ष काढून. मला जर कोणी सांगितलं त्या 20,000 कंपन्यांची यादी सांग, माझ्याजवळ नाही. कारण मुळात त्या 20,000 कंपन्यांपैकी जमतेम 2,500-3,000 कंपन्यांची उलाढाल होत असते. या 3,000 कंपन्या एका वेळेला एक एक शेअर घ्यायचा म्हटलं तरी इतके पैसे आपल्याकडे कधीच इन्व्हेस्टेबल सरप्लस म्हणून नसतात. मग ज्या काही 50-100 कंपन्या आपल्या रडारवर असतात त्यांची एक यादी केली. अनेक ॲप अशी प्ले स्टोअरवर गेली तर उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पानं मिळतात, त्यातलं एखादं ॲप डाउनलोड केलं तर NSE स्टॉक मॅनेजर सारखं, की एका पानावरती तुम्हाला BSE सेन्सेक्स, NSE निफ्टी, BSE 100-200 काही आंतरराष्ट्रीय असे सेन्सेक्स ठेवता येतात. काही ठिकाणी 100-125 अशा कंपन्या ठेवता येतात. दर सेकंदाला जसं बाजाराची वेबसाईट आपल्याला ते डेटा अपडेट करत जाते तशी आपल्याला अपडेट करता येते. एक टेक्निक म्हणून सांगू, ज्याला आपण शॉर्टलिस्टिंग असं म्हणतो, तो एकमेव निकष नाही हे मी आधीच सांगतो. पण एखाद निकष असायला काय हरकत आहे? एकमेव नाही, मी पुन्हा सांगतो. मग तुमच्या असं लक्षात येईल की काही कंपन्या अशा आहेत की ज्या दिवशी शेअर बाजाराचा निर्देशांक प्रचंड प्रमाणात गडगडतो त्या दिवशी यांचे बाजारभाव वाढतात, निदान स्थिर राहतात. खरं म्हणजे नाममात्र का होईना वाढतात. पण ज्या दिवशी शेअर बाजार प्रचंड वेगाने सगळीकडनं वाढत असतो त्या दिवशी मात्र हे बाजाराच्या भावाने वाढत नाहीत, कदाचित थोडे का होईना पण कमीच होतात. याचा अर्थ काय? की ज्या कंपन्यांच्या शेअरचे बाजारभाव बाजार पडत असतानाच्या दिवसातच वाढतात, याचा अर्थ पडणाऱ्या बाजारामध्ये जेव्हा पडझड होते तेव्हा ज्याला आपण सेफ पार्किंग असं म्हणतो तसं सेफ पार्किंग त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलं जातं. मग कालच्या परिभाषेत बोलायचं झालं तर याला काही घेण्याजोगं असं म्हणतात का? अर्थात तो कशाने होतं ही गणित लक्षात घेतली पाहिजे, कारण त्या दिवशी तो वाढला त्याची काही तात्कालिक कारणं असू शकतात, काही सार्वकालिक कारणं असू शकतात. मग लक्षात असेल की या कंपन्या शॉर्टलिस्ट केल्यानंतर जर त्या कंपन्यांची सार्वकालिक कारणांमुळे अशी पार्किंग कॅपॅसिटी वाढत असेल तर त्या कंपन्या घेण्याजोग्या असतात की नाही? असं जर असेल तर आपल्याला आत्ताचा बाजार त्या दृष्टीनं सोयीचा आहे की नाही याचा विचार करा. आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय काही घेण्याजोगा. एक दुसरा विचार करता येईल. येणाऱ्या काळामध्ये आपण केवळ इक्विटी, केवळ म्युच्युअल फंड, केवळ पेन्शन प्रॉडक्ट याचा विचार करत नाही आहोत. NPS मध्ये आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर उलाढाली होत आहेत. अनेक राज्य सरकार NPS मधनं बाहेर येऊन ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये जाण्याच्या काळातला आहेत. हे राजकीय कारण आहे. NPS हे प्रॉडक्ट आर्थिक दृष्ट्या वाईट आहे म्हणून ही मंडळी जात नाहीयेत, ज्याचा त्याचा पॉलिटिकल इगो आहे.
कारण NPS मध्ये ज्यांनी सातत्याने व्यवस्थित पैसे गुंतवले आहेत त्यांना अत्यंत समाधानकारक रेट ऑफ रिटर्न मिळालाय, ही वस्तुस्थिती आहे. मी NPSचं 10 वर्ष माझ्या नोकरीत काम केलंय आणि आज मी तिला असलेले 7.5 कोटी अकाउंट पैकी जवळजवळ 6 कोटी अकाउंट माझ्या 10 वर्षाची देणगी आहे म्हणून मी हे विधान नाही करत आहे. निवृत्त होऊन मला आता 4 वर्ष होऊन गेलेत, त्यामुळे पुरेशी डिटॅचमेंट आहे. पण सगळ्यात कमी खर्चाचं, सगळ्यात चांगली सेवा देणारं आणि सगळ्यात समाधानकारक रिटर्न देणारं असं जर प्रॉडक्ट आहे, तर आत्ता जेव्हा त्याची चर्चा होत नाहीये किंवा नकारात्मक होते, त्याची कारणं राजकीय आहेत, असं प्रॉडक्ट आत्ता घेता येण्याजोगं आहे की नाही? त्याच्या बरोबरीने इतर अनेक खाजगी कंपन्याही तुम्हाला या ना त्या स्वरूपाचे पेन्शन प्रॉडक्ट देत आहेत. मग आत्ता NAV कमी आहे तेव्हा त्याचा विचार करता येण्याजोगा आहे की नाही? कारण आपल्याकडं पेन्शन प्रॉडक्ट हे नेहमी पुश प्रॉडक्ट राहिलंय, ते पुल प्रॉडक्ट नाही. एवढ्या लवकर मी कशाला विचार करू असं म्हणण्याची टेंडन्सी आहे. पण करोना नंतरच्या काळामध्ये ज्या चित्रविचित्र पद्धतीनं तरुणांचे मृत्यू होत आहेत ते टेन्शन्स घेतली नाहीत म्हणून होत आहेत. अगदी आपण एका महत्वाच्या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये वर्क प्रेशर सहन झाली नाही म्हणून त्या मुलीनं आत्महत्या केली, अशा पद्धतीची विधानं आणि बातम्या ऐकतो. खरं खोटं नंतर पाहू. अशा वेळेला पेन्शन प्रॉडक्ट आज आवश्यकता आहे, मग त्याची NAV कमी असताना ते काही घेण्याजोग्यामध्ये येतं की नाही? अनेकदा LIC सारख्या सुद्धा महत्वाच्या जुन्या मोठ्या कंपन्या म्हणतात की जर तुम्हाला कंटिन्युअस प्रीमियम भरता येत नसेल तर आम्ही वन टाइम प्रीमियम देतो. आज एक सर्वे प्रसिद्ध झालाय आणि त्यानुसार गेल्या 3 वर्षामध्ये भारतामध्ये कार्यरत असलेल्या सर्वच आयुर्विमा कंपन्या मिळून जितक्या पॉलिसी बाजारात आणल्या गेल्या त्यातल्या 90% पॉलिसीज या सिंगल टाइम किंवा वन टाइम प्रीमियमच्या होत्या. म्हणजे माझी पिढी, माझं वय वर्ष सध्या 65, आमच्या पिढीत जर कोणालाही विचारलं की तुमची पहिली गुंतवणूक कुठची, तर मला खात्री आहे 95% जण म्हणतील LICची 20 वर्षाची 5,000 रुपयाची पॉलिसी. गेला तो जमाना. मग जर एखादी इतकी महत्वाची आपल्या देशातली खेळाडू कंपनी आपली प्रॉडक्ट रेंज मल्टिपल प्रीमियम पासून सिंगल प्रीमियम मध्ये आणत असेल तर मुळात काहीतरी काही घेण्याजोगं असतं याचा विचार करावा लागेल की नाही? आणि अशा वेळेला ज्या वेळेला भारतीय कर्जरोख्यांचा अनेक आंतरराष्ट्रीय इंडायसेस मध्ये समावेश होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये हे प्रमाण वाढणार आहे, त्यावेळेला मी त्याचा विचार करेन की नाही? NTPC, REC अशा अनेक गोष्टी, आपली पुढची एक्सपान्शन ही कॅपिटल किंवा बोनस किंवा IPO किंवा FPO किंवा ऑफर फॉर सेल किंवा डिसइन्व्हेस्टमेंटनी करायच्या ऐवजी जर बॉन्ड्स मधनं करत असतील तर काहीतरी वेगळ्या पद्धतीनं मला विचार करावा लागेल की नाही? आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय काही घेण्याजोगा. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.